आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे रामनवमीच्या निमित्ताने येथील नगरपरिषद मैदानावर गुरुवार रात्री 8 वाजता विश्वशांतीसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। हजारो दिव्यांच्या प्रकाशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 4911 नागरिकांनी एकाच वेळी महाआरती करीत विश्वविक्रम प्रस्थापित केला। या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन सावनेर कळमेश विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार डॉक्टर आशिष देशमुख, भाजप नेते डॉक्टर राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, नगराध्यक्ष संजना मंगळे तसेच खापा नगराध्यक्ष पियुष बुर्डे यांची उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी कर्जमाफीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगभर युद्ध आणि अस्थिरतेचे वातावरण असताना सावनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन शांततेसाठी प्रार्थना करणे ही अत्यंत प्रेरणादायी घटना असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। आमदार आशिष देशमुख म्हणाले की हा कार्यक्रम केवळ विश्वविक्रमासाठी नव्हता, तर अंधारातून प्रकाशाकडे आणि संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्याचा सामूहिक संकल्प होता। यावेळी सावनेर विधानसभेतील हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून महाआरती करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।